मित्र, मी आता पेरू प्लॉटमध्ये आहे. पेरू प्लॉटला आज पाण्याची पाळी आहे. प्रत्येक पाण्याला आपण काही ना काही दिलेलं आहे. 1-2 पाणी सोडून द्या. ह्याला आपण निमॅटोड होऊ नये किंवा असेल तरी डिझॉल्व म्हणून आपण एक निमॅटोबॅक्स एक 8-10 दिवसापूर्वी दिलेलं होतं. परंतु त्याच्यानंतर आणखीन एक निमॅटोड, कसं आहे, जांब आणि डाळी म्हणजे की निमॅटोड हा त्याचा आहेच, दुश्मन आहे त्याचा. त्या हिशोबाने आज एक नवीन औषध बायोस्टिम्युलंट आहे, अमृत नो नोट्स. बायोस्टिम्युलंट अमृत नो नोट्स हे एकरी 1 लिटर सोडायचं आहे ड्रिपमधून. हा 3 एकरचा प्लॉट आहे. 3 एकरला 3 लिटर हे औषध सोडायचं आहे. लक्षात घ्या, बायोस्टिम्युलंट अमृत नो नोट्स NOTS हे एकर 3 लिटर सोडायचं आहे. ह्याच्यामुळं काय होईल, ह्याचंही मी आता हे औषध आहे त्याचं निमॅटोडचाही पहिल्यांदा प्रयोग करत आहे मी. ह्याच्यामुळं काय होईल, निमॅटोड नसेल अतिशय चांगले यूज देणार नाही, असेल तर त्याच्या ज्या गाठी ते असे पकडून टाकेल, गाठी नष्ट करेल त्या गाठी. त्यासाठी मग अतिशय महत्त्वाचं आहे. का तर जांबाला पण निमॅटोडचा मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्या प्लॉटमध्ये काही निमॅटोड होऊ नये म्हणून माझे प्रयत्न चालू असतात. डिझॉल्व करून टाकलं पाहिजे असेल तर ह्याच्याने. त्या हिशोबानं आज 3 लिटर नो नोट्स सोडणं चालू आहे, सोडायचं आहे, पाणी चालू आहे. जे शेतकरी बांधव पेरू प्लॉटसोबत आहेत त्यांनी निमॅटोबॅक्स दिलं नसेल तर पहिलं निमॅटोबॅक्स द्या, आणि दिला असेल तर 8 दिवस झाले असतील, माझ्या प्लॉटसोबत दिला असेल समजा, त्याने हे अमृत नो नोट्स बायोस्टिम्युलंट आहे. परंतु हे निमॅटोडसाठी अतिशय बेस्ट आहे. गाठी असतील तर डिझॉल्व करून टाकेल आणि नसेल तर होऊ नये म्हणून याची प्रतिकारशक्ती निर्माण करतं. तरी हे औषध तुम्ही पण सोडण्यास हरकत नाही. नमस्कार.